गुड मॉर्निंग रजत. गुड मॉर्निंग सर. कसा आहेस तू? एकदम. 10वीचे पेपर आता जवळपास संपत आलेले आहेत आणि मला वाटतं तुझा मोठा दादा रजत आपल्याकडे होता. आई ऍडव्होकेट आहे आणि तुझ्या दादाची सगळी प्रगती बघून आईने इकडे तुझा 10वीमध्ये प्रवेश घेतला. आल्या आई भेटला, खाली प्रवेश घेतला. हा प्रवेश घेतल्याचा सार्थकी लागला आज असं तुला वाटतंय का? हो, खूप वाटतं. बरं, का वाटतंय? म्हणजे तू प्रवेश तुझा सार्थकी लागलाय, तू समाधानी आहेस तुला का वाटतंय? पहिलं पण मी अभ्यास करायचो, खूप करायचो, पण तो हार्डवर्क होता आणि इथं आल्यामुळे स्मार्ट वर्क कसं असतं हे कळलं, त्यामुळे असं वाटतं. अच्छा, स्मार्ट वर्क शिकला म्हणजे कमी वेळात जास्त अभ्यास करायला पाहिजे असं तुला वाटतंय? पहिलं पण खूप अभ्यास करायचो. अच्छा, आणि मध्ये तू मला एकदा एक्झामच्या कालावधीमध्ये भेटला आणि म्हटलं की सर पेपर खूप सोपे काढले जात आहेत, पण त्याच्या पुढचं वाक्य तू वापरतो की सर हे पेपर सोपे नाही काढले जात, आपल्याकडे जेवढी काही तयारी करून घेतली जाते त्या तयारीमुळे हे पेपर खूप सोपे आहेत असं तुला वाटतं, असं तुझं म्हणणं आहे. हे बरोबर आहे का? बरोबर आहे, कारण माझ्या सगळ्या मित्रांना अवघड जातात प्रश्न. अच्छा, तुझ्या मित्रांना पेपर अवघड जात आहेत पण तुझ्यासाठी पेपर सोपे आहेत कारण आपल्या अकॅडमीमध्ये जी काही तयारी करून घेतली ही तयारी एकदम बेस्ट आहे असं तुझं म्हणणं आहे. हो, असे रोजच्या प्रश्नासारखं वाटतं नाही का, आपल्याला जेवायचं का विचार असे प्रश्न वाटतात. म्हणजे तुला असं वाटतंय का जी रिव्हिजन घेतोय आपण शेवट दिवसापर्यंत ही खूप फायदेशीर ठरते, जी की इतर अकॅडमीमध्ये तुझे मित्र ज्या ठिकाणी जात आहेत किंवा ज्या ठिकाणी तुझे मित्र जात होते इतर अकॅडमीला, ज्या डिसेंबर जानेवारी मध्ये त्यांचं कोचिंग बंद झालं, परंतु आपलं कोचिंग आणि रिव्हिजन हे शेवटच्या दिवसापर्यंत चालू आहे आणि त्याचाच फायदा होतोय असं तुला वाटतंय का? बरं, काय सांगशील लँग्वेज अकॅडमी बद्दल? वर्षभरात तुझे काय शिकला इकडं? मला वाटतं तू बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचा, स्पीचेस द्यायचा आणि तुझे मार्क्स चांगले येतील त्यात काही शंका नाही, पण ह्या ओव्हरऑल वर्षभरात तू काय शिकला लँग्वेज अकॅडमीमध्ये? सगळं परंपरा, सण सणांचं महत्व, अभ्यासा व्यतिरिक्त सगळं. अभ्यास तर करतात, सगळेच करतात, दर अकॅडमी अभ्यास तर होतोच, पण परंपरा, शिस्त या गोष्टी, आयुष्याची महत्वाची मूल्य अकॅडमीद्वारे मिळाली. वा, व्हेरी गुड. म्हणजे तुला असं वाटतं की अभ्यास सगळीकडेच होतात, अभ्यास सगळेच विद्यार्थी करतात, सर्व विद्यार्थी हुशार म्हणजे परीक्षार्थी असतात, परंतु आपल्याकडे जी काही मूल्य, शिस्त, संस्कार, शिक्षण, आरोग्य, परंपरा, सण, आपल्या जे काही भारतीय जे काही कल्चर आहे हे सगळं तुमच्यात रुजवल्यामुळं तुम्ही एक ज्ञानार्थी विद्यार्थी घडलात असं तुला वाटतंय? म्हणजे आदर्श विद्यार्थी, म्हणजे ज्ञानार्थ विद्यार्थी म्हणता येईल किंवा आदर्श विद्यार्थी घडला असं तुला वाटतंय? बरं, ज्ञानज्योत अकॅडमीमध्ये हीच परंपरा आहे आपल्या की एक छोटा दादा असेल तर त्याचे कोणीतरी मित्र येतात, मोठा दादा असेल तर त्याची छोटी बहीण भाऊ येतात. जसं तू तुझ्या दादा मल्हारच्या याच्यामुळेच आला, त्याची प्रोग्रेस बघूनच तुझ्या आईने इकडे प्रवेश घेतला. अर्थात हा सगळा प्रवास करत असताना तू तुझ्या मित्रांना ज्ञानज्योत अकॅडमी बद्दल काय सांगशील? नक्की जॉईन करायला सांगेल, कारण की फक्त अभ्यास म्हणजे अभ्यासच नाही शिकवत, दर मूल्य आयुष्यात माणूस कसं व्हायचं हे शिकवतो. अच्छा, माणुसकीचं शिक्षण दिलं जातं, माणूस घडवण्याचं शिक्षण दिलं जातं. रजत, येस, हेच खरं ज्ञानज्योत अकॅडमीचं खासियत आहे किंवा हीच ज्ञानज्योत अकॅडमीची खरी परंपरा आहे. ते केवळ विद्यार्थी परीक्षार्थी किंवा मार्क्सवादी न बनवता विद्यार्थी हा ज्ञानार्थी घडला पाहिजे, सर्वांगीण विकसित घडला पाहिजे. आणि मला वाटतं वर्षभरात तुमच्यावरती सगळं काम झालेलं आहे आणि परीक्षेत तुला काय वाटतं की किती पर्सेंटेज तुला येतील 10वीच्या फायनल? 90च्या वरती. 90 हा आकडा काही छोटा नाही. 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये 90% म्हणजे खूप मोठं यश आहे. रजत, तुझं हे यश कायम खूप वाढत जाऊन आणि तू ज्या पद्धतीने घडलाय अशाच पद्धतीनं एका आदर्श नागरिकाची समाजाला गरज आहे, त्या देशाला गरज आहे आणि त्यात तू एक खारीचा वाटा असावा यासाठी तुला खूप खूप मनापासून शुभेच्छा.